तर मंडळी आज आषाढी एकादशी निमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान बोरजाईवाडी फाटीवरती संपन्न झाले आणि या मैदानातील फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला आहे फौजी आणि त्याचबरोबर त्यांचा घरचाच नंदी मित्रांनो संघर्ष होता बुलेट देखील आजच्या मैदानातील गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. फौजी आता एक नवीनच खरेदी आहे आणि आजच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरला आहे. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज फौजीचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं, कोणाबरोबर पळाला आज? आज माळशिरसच्या इकडचं बैल आहे त्यासोबत मोरोचीच काय नाव बैलाचं? सोडकर यांनी नियोजन केलं. बैलाचं नाव काय ते? बादल. बादल बरोबर पळाला. काय सांगाल आज कितव्या गटामध्ये पळाला होता फौजी? फौजी 50 गट क्रमांक 50 मध्ये आणि सेमीफायनल 3 मध्ये. सेमीफायनल 3 मध्ये पळाला. गाडीचे स्पीड कसं लागलं काय सांगाल? गट असेल, सेमी असेल किंवा फायनल असेल? गाडी नरमादी पळत होती. हा बैल खालनं पळायचा, तो बैल वरची निकाल पळायचा. त्याची नवीन खरेदी झाली, जरा थोडीशी सांगा त्याच्याबद्दल. हा आत्ताच नवीन खरेदी झालेली कोण आहे. झाली काय ते सांगा. ही आमच्या इथले मुळशीतले आमचे मित्र आहेत. दादा आमले पाटील बैलगाडी संघटना मुळशी त्यांच्याकडून खरेदी केली. समर्थ डेअरी. समर्थ डेअरी आणि प्रवीण शेठ दसवडकर त्यांची नवीन खरेदी. गुलाल काय सांगा तेवढं खरेदी झाली गुलाल. आनंद मोठाच आहे कारण भरपूर दिवसात गुलाला खरेदीनंतर पण आमचा संघर्ष गेला 2-3 मैदानात चांगला, पण आज गुलाल झाला. भरपूर आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा. आता एक नवीन खरेदी आहे, गुलाल घेऊन देतोय, पण जर आता ज्या पद्धतीने तुम्ही संघर्ष म्हटला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तुमचा दावणीचा अस्सल हिरा म्हणाले तर संघर्ष योद्धा बुलेट. म्हणजे आता काय सांगाल की एक त्याचाच वारसा हा चालू होते असं म्हणायला लागेल आता? 100% त्याच्या पाऊल देऊन शेठचं नाव किंवा खडकवासवाल्यांचं सगळ्यांचं नाव, गावचं नाव तो राखणार शेवटपर्यंत. त्याचा पळ कसा आहे थोडंसं लोकांना सांगा. त्याचं पळ खालून वरपर्यंत चांगलाच आहे. तो आतून तर गाडी बांधूनच पडला अजून पण एवढा कमी वयात पण तो गाडी बांधून आतापर्यंत पडला. तू एखादी पब्लिक तर आतून कुटुंब लागू काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. किती वय साधारण आता फौजीचं? आता साधारण तो 3 ते 4 वर्षाचा खोंड आहे. बरं. आता बुलेट ज्या पद्धतीने पळतो नाव करतो आपल्याला माहिती आहे की म्हणजे मोठमोठे मैदान असू दे किंवा चुरशीच्या लढतींमध्ये बुलेटनं आजपर्यंत नाव केलं आहे. आणि आता फौजीचं जर बघायला गेलं तर त्याचा पळ पण त्या पद्धतीचाच आहे, कुठंतरी ईर्ष्येनं पळतोय. कसा वाटतोय पळ? सेम भाऊच आहे दोघं. दोघांच्या पळाची पद्धत दोघं पण मालकांच्या इज्जतीसाठीच पळतात. मालकांची इज्जतीचा विषय ते दोघं जीव तोडूनच पळतात. तर फौजीचं एक वैशिष्ट्य काय जाणवतं मला, तुम्ही रोज जवळून बघताय त्याला? आता फौजी म्हणजे बुलेट आमचा म्हणजे देव माणूस म्हणजे शांत आला, असा हा टोटल अपोजिट आला. बरं. थोडक्यात हा म्हणजे जेवढा शांत तेवढा येडापणा, म्हणजे मैदानात येडा, घरी एकदम देव माणूस तो पण. घरी काही करा काय नाही, पण मैदानात थोडासा येडापणा जास्त आहे त्याचा. फौजीनं 50व्या गटामध्ये गाडी पळाली बरोबर आहे. तिथून थोडासा आराम त्याला भेटला नाही, लगेच सेमीला पळायला गेला. तिथं सेमी काढला, काय सांगाल? नाही सेमी त्याचं म्हणजे जेवढा स्पीड लवकर निघेल तेव्हा गरम मध्ये तो जास्तच पोहतो. मी त्याचं वैशिष्ट्य आहे त्याचं. कुठल्या मध्ये पोहतो काय? दुई खांदी बैल तेवढाच पोहतो. दोन्ही खांदी पोहतो. दुई खांदी तेवढाच पोहतो. कोणाच्या नावाने गाडी पळते मैदानामध्ये? समर्थ डेअरी, गणेश गुले, गणेश शेठ गुले, प्रवीण दसवडकर यांच्या नाव गाडी पळते. ड्रायव्हर कोण होत्याच गाडीवरती? ड्रायव्हर मुळशीतला पप्पू ड्रायव्हरवाडी. बरं. सुट्टी मेकर वगैरे कोण असतात आपले? काय सुट्टी मेकर म्हणजे आता आमच्या घरचीच असते की पोरं. बरं. हा कारण खोंडफाज याड असल्यामुळे दुसऱ्या हातात जातच नाही. जे रोजचे पोरं आहेत त्यांच्या हातात सुट्टी मेकर सुट्टी करावी लागते. मग त्याच्याकडे बघितलं तर ते जाणवून येते म्हणजे तो चालकपणा किंवा जी धडपड, ऍक्टिव्हनेसपणा जास्त आहे, चंचलपणा जास्तच आहे पहिल्यापासून. मैदानात आला की तो म्हणजे जास्त ऍक्टिव्ह आहे, अग्रेसिव्ह जास्त राहतो. आता कसं बघताय भविष्य, कसं बघताय त्याचं? भविष्यात एवढून भरपूर अपेक्षा आहेत की बुलेटच्या मागे सगळ्या आपली स्वप्न पूर्ण करावी तेवढीच अपेक्षा आहे. तसाच कधी बघायला मिळेल? घरचा तर पहिला पळलेला आहे, एक गुलाल पण झालेला आहे. आता लवकरच येणाऱ्या मैदानात लवकरच परत घरचा दिसेल. आता येणार माळशिरचं बैलपोळाचं हिंद केसरीचं मैदान येत आहे, दोघांचं नियोजन कसं असेल? बुलेट असेल किंवा फौजी असेल? दोन्ही पैरे वेगवेगळे करूनच नियोजन असेल. बरं, चाल ठीक आहे. जास्त काही वेळ घेत नाही मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. फौजी असंच पळत राहील, बुलेटच्या मागोमाग नाव करत राहिले, शुभेच्छा देतो. धन्यवाद.